गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात आणि गणपती बाप्पा मोरयाचा निनाद करत रत्नागिरीकरांनी जिल्ह्याभरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला। गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची शनिवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी भक्तिमय वातावरणात सांगता झाली। रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातही अनंत चतुर्थीचा उत्साह ओसंडून वाहत होता। रत्नागिरी जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातही बाप्पाचे विसर्जन झाले। जिल्ह्यात 36,405 घरगुती आणि 61 सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले। अनंत चतुर्थीच्या निमित्ताने सकाळपासूनच जिल्ह्याभरात गावागावात वातावरण भक्तिमय आणि जल्लोषी बनले होते। विविध भागातून गणेश मंडळांच्या मिरवणुका दुपारनंतर वाजत गाजत निघाल्या। सायंकाळी तर या विसर्जनाचा जल्लोष अधिक शिगेला पोचला होता। ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत मिरवणुकांमध्ये तरुणाई उत्साहात नाचत होती। बाप्पाच्या मूर्तीला निरोप देताना भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद आणि बाप्पाला निरोप देत असल्यामुळे त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची भावुकता दिसून आली। गावागावात तर घरगुती गणपती विसर्जनासाठी अनेक कुटुंबांनी एकत्रितपणे मिरवणुका काढल्या। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच या आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते। बाप्पाला निरोप देताना कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। पुढच्या वर्षी लवकर या ही आर्त हाक देत त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला। विसर्जनाच्या रंगलेल्या माहोलात बाप्पावर होणारा फुलांचा वर्षाव, उधळलेला गुलाल, कागदी फटाके या रंगामध्ये विसर्जनाचा आनंद द्विगुणित झाला होता। रत्नागिरी शहर व परिसरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत गणेश मंडळे व घरगुती गणपतीच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या। त्यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी तसेच जीवरक्षक, सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले होते। श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानतर्फे फुलांचा वर्षावही मांडवी किनारी करण्यात आला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।